नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. आमदार अमल महाडिक यांनी क्रीडाई कोल्हापूरच्या कार्यालयाला भेट देऊन अध्यक्ष केपी खोत व अन्य सभासदांशी विविध मुद्द्यावर चर्चा केली. घरफाळा प्रश्नावर महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. कोल्हापूर जिल्ह्यातील वन हक्क प्रलंबित दाव्यासंदर्भात व वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि माजी आमदार सतेज पाटील तसेच चंदगड, आजरा, भुदरगड आणि शाहूवाडीतील शेतकरी शिष्टमंडळाच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय नियस यांनी एक कठोर निर्णय घेतलाय. करवीर तालुक्यातील इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी कल्याणी वड यांना सेवा नियमाचं उल्लंघन, कर्तव्यात कसूर आणि वरिष्ठांच्या आदेशाचं पालन न केल्याचा गंभीर आरोपावरून बडतर्फ करण्यात आले. केवळ त्यांना बडतर्फीच नव्हे तर अन्य 2 कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करून प्रशासकीय शिस्तीचा संदेश यावेळी देण्यात आलाय. श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या पुनर्विकासासाठी तयार करण्यात आलेल्या सुधारित पहिल्या टप्प्यातील आराखड्याची सादरीकरण प्रक्रिया सोमवारी पार पडणार असून हा आराखडा राज्य सरकारकडे सादर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. बंडखोर सेना पक्षाच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त ललकार मेळाव्याचं आयोजन ऐतिहासिक शाहू स्मारक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडलं. या मेळाव्याचं उद्घाटन मधुरिमा राजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळख असलेल्या आंतरभारतीय शिक्षण संस्थेने संवाद शिक्षकांशी या उपक्रमाद्वारे शिक्षकांसोबत सुसंवाद साधत एक वेगळा पायंडा पाडला. सुट्टीनंतर घेतलेल्या या कार्यशाळेत गत शैक्षणिक वर्षात आलेल्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि भविष्यातील दिशा यावर सकारात्मक चर्चा घडली. 7 फेब्रुवारीपासून सातारा, चिपळूण, मुंबई, पनवेल, नरसिंहवाडी असा प्रवास करत अखेर कोल्हापुरात येऊन पोहोचलेल्या एका कुटुंबियाची व्यथा अत्यंत हृदयद्रावक आहे. गेल्या 3 महिन्यापासून हे कुटुंब बेघर झालंय. सध्या ते कोल्हापूर बस स्थानकावर दिवस कंटत आहेत. कोल्हापूर येथे गोकुळ दूध संघ व क्लापमा यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत दूध व्यवसाय व नवनिर्मित तंत्रज्ञान या विषयावर 1 दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी शाश्वत दूध व्यवसायासाठी संतुलित आहार आणि नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याचं महत्त्व स्पष्ट केलंय. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. गोकुळ सोबत गोकुळ